नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांसाठी एक महत्त्वाची घोषणा जी आहे, दिव्यांग कल्याण मंत्रालय यांच्यामार्फत करण्यात आली आहे. या घोषणेअंतर्गत जी मुंबईमध्ये बैठक झाली, यामध्ये हा निर्णय घेण्यात आला असून पाहू शकता सगळ्या सुविधा ज्या आहेत दिव्यांग बांधवांसाठी या ऑनलाईन दिल्या जाणार आहेत आणि यासाठी नवीन पोर्टलची निर्मिती करण्याचं काम सध्या सुरू आहे. पोर्टलमध्ये कोणकोणते लाभ मिळणार आहेत, पोर्टलमध्ये के-वाय-सी सुद्धा केली जाऊ शकते. कशा पद्धतीचे लाभ असतील, काय-काय माहिती आपल्याकडे प्राप्त झाली आहे. जी बैठक झाली, यामध्ये जी सूचना आहे, घोषणा करण्यात आली, सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तर या कारणामुळेच दिव्यांग बांधवांसाठी आजचा व्हिडिओसुद्धा दररोजच्या प्रमाणे अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. नवीन असाल मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलवर तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे ज्या काही महत्त्वाच्या दररोजच्या अपडेट असतील तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. मी आधार योजनेअंतर्गत जे दिव्यांग बांधव आहेत या योजनेचा लाभ घेतात त्यांच्यासाठी ही महत्त्वाची अपडेट आहे. पाहू शकता मुंबईमध्ये महत्त्वाच्या ज्या बैठका झाल्या, महाराष्ट्र सरकारने दिव्यांग बांधवांसाठी एक क्रांतिकारी असा निर्णय घेतलेला आहे. तो त्यांच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत फायदेशीर आणि महत्त्वाचा असा ठरणार आहे. मुंबईत झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत राज्याचे मुख्य सचिव राजेश अगरवाल आणि दिव्यांग मंत्रालयाचे सचिव तुकाराम मुंडे यांच्या उपस्थितीत हा निर्णय जाहीर करण्यात आला असून ही बैठक इंडिया AI इम्पॅक्ट समिटच्या पार्श्वभूमीवर झाली. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तुम्हाला माहीत असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI जे आपण वापरतो, त्याच्या मदतीने दिव्यांग व्यक्तींचे समावेशन आणि सक्षमीकरणावर चर्चा करण्यात आली. तर या अंतर्गत माननीय तुकाराम मुंडे यांनी स्पष्टपणे सांगितलं की राज्यातील दिव्यांगांची अचूक माहिती संकलित करून त्यांचा अपंगत्व प्रकार, संख्या आणि गरजांवर आधारित धोरणं हे राबवली जातील आणि हे उद्दिष्ट दिव्यांगांना समाज आणि अर्थव्यवस्थेत योगदान देणारे सक्षम घटक बनवणे आहे. ज्यासाठी पाहू शकता AI आणि मशीन लर्निंग जो आहे याचा वापर केला जाणार आहे. तर यामध्ये नवीन पोर्टल तयार केली जाणार आहे. यामध्ये ही बैठक केवळ चर्चेसाठी नव्हती, तर ती प्रत्यक्षात कृतीची हे सुरुवात करण्यात येणार आहे, जे दिव्यांगांच्या जीवनामध्ये खूपच महत्त्वाची ठरणार आहे. के-वाय-सी असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी असतील, या डिजिटल पोर्टलद्वारे संपूर्णपणे पूर्ण होतील. तर यामध्ये काय काय असेल, दिव्यांगांसाठी सर्वसमावेशक अशी डिजिटल पोर्टल उपलब्ध करून दिली जाणार आहे. याची कारवाई सध्या सुरू आहे. याची वैशिष्ट्ये काय काय आहेत, तर पाहू शकता काही दिवसातच एक सर्वसमावेशक सुलभ अशी डिजिटल पोर्टल विकसित केली जाणार आहे, जे दिव्यांगांसाठी शासनाच्या सर्व वेबसाईट आणि पोर्टल्सला सुलभ बनवेल. यामध्ये पोर्टलवर फक्त एकदाच तुम्हाला नोंदणी करावी लागेल. सुरुवातीला रजिस्ट्रेशन करावे लागेल. तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामधून असाल, कोणत्याही तहसीलमधून असाल, या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन पोर्टलवर केल्यानंतरनं तुमच्या आवश्यकची महत्त्वाची कागदपत्रं आहेत ती तुम्हाला फक्त एकदाच अपलोड करावे लागतील, जेणेकरून तुमचं के-वाय-सी जे आहे या ठिकाणी हे पूर्ण होईल. त्याच्यानंतर नोंदणीनंतरनं पात्र योजनांची माहिती, अपलोड केलेली सर्व कागदपत्र प्रत्यक्ष उपलब्ध होतील आणि त्यामुळे इतर कोणत्याही योजनेसाठी तुम्हाला सारखे कागदपत्र जमा करायची आवश्यकता नाही. म्हणजे तुम्ही एका योजनेसाठी अप्लाय केलं, तुमची कागदपत्र अपलोड केलेत, तर ज्या काही योजना तुम्ही पात्र आहात त्या सगळ्या योजनांसाठी त्याच कागदपत्रांच्या आधारे तुम्ही अर्ज करू शकता, अप्लाय करू शकता. तुमचं योजनासाठी तुमचा फॉर्म जो आहे हा भरला जाऊ शकतो. ऑफलाईनची गरज नाही आहे, ऑनलाईन पद्धतीने सायबर कॅफेच्या माध्यमातून हा भरला जाऊ शकतो. उदाहरणार्थ पाहून घेऊ शकता, जर एखाद्या विभागाची योजना ही जर घ्यायची असेल, म्हणजे वेगळ्या विभागाची दिव्यांगांसाठी राबवली जाणारी योजना घ्यायची असेल, तर पोर्टलवरून थेट कागदपत्र उपलब्ध होऊन तुमचा जो लाभ आहे हा दिला जाईल. म्हणजे नोंदणी प्रक्रिया फक्त एकदाच रजिस्टर करा, कागदपत्र फक्त एकदाच अपलोड करा. सारखे कागदपत्र तुम्हाला द्यायची आवश्यकता नाही आणि सर्व योजना ज्या काही दिव्यांग बांधवांसाठी राज्य शासनामार्फत राबवल्या जातात, या सगळ्या योजना एकाच पोर्टलवर तुम्हाला एकाच ठिकाणी दाखवल्या जातील. यामध्ये विविध सोयी सुविधा आणि योजना या एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होतील,
ज्यामुळे तुमची प्रक्रियासुद्धा सुलभ होईल. यामध्ये तांत्रिक आधार आहे. मुख्य सचिव राजेश अग्रवाल हे कम्प्युटर आणि तंत्रज्ञानाचे अभ्यासक असल्याने हे पोर्टल जे आहे अत्याधुनिक आणि कार्यक्षम असणार आहे. आणि हे पोर्टल एआयच्या क्षमतेचा वापर करून दिव्यांगांच्या गरजानुसार धोरणे आखण्यास मदत करेल. त्यामुळे पाहू शकता समाजाचं सक्रिय भागीदार बनतील. दिव्यांगांसाठी सक्रिय त्या ठिकाणी भाग हा दिला जाईल. तर यामध्ये सध्या दिव्यांगांना पाहू शकता वेगवेगळ्या योजनांचा जर लाभ घ्यायचा असेल, तुम्ही जर म्हटलं तर निराधार योजनेसाठी सुद्धा के-वाय-सी करताना कितीतरी वेळा के-वाय-सी केली, कागदपत्र 17 वेळा जमा करून सुद्धा तुम्हाला पुन्हा एकदा कागदपत्र द्यावी लागत आहेत. तर हे करावं लागणार नाही. दिव्यांगांसाठी योजनांसाठी एकदाच फॉर्म भरणे आणि कागदपत्र गोळा करावे लागते. ज्यामुळे पाहू शकता लाभार्थी सध्या वैतागून काही लाभार्थी तर योजनाच सोडून देतात. कारण किती वेळा कागदपत्र देऊन सुद्धा त्यांना त्या योजनेचा लाभ जो आहे मिळत नाहीये. परिणामी योजना कागदपत्री राहतात आणि चुकीच्या लोकांना जो आहे हा लाभ मिळतो. ज्याला लाभार्थ्यांना गरज आहे त्या लाभार्थी सोडून दुसऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो. तर ही समस्या सध्याची सामान्य आहे. बहुविध प्रक्रिया दिव्यांगांना म्हणजे वेगवेगळ्या प्रक्रिया कराव्या लागतात. हा फॉर्म आणा, तो अर्ज करा. त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे डॉक्युमेंट पाहिजेत, तर त्यासाठी वेगवेगळे वयाचा दाखला असेल, अशा गोष्टी सगळ्या असतात. तर या गोष्टींमुळे दिव्यांगांना अडथळा येतो आणि योजनांचा जो खरा हेतू आहे, या ठिकाणी पूर्ण होत नाही. त्यामुळे हे जे पोर्टल आहे, हे पोर्टल फक्त एकदाच नोंदणी, पुन्हा-पुन्हा माहिती भरण्याची तुम्हाला आवश्यकता नाही आहे. सगळ्या योजनांसाठी थेट कागदपत्र तुमची जे आहे उपलब्ध होतील. अपलोड केलेली माहिती ही सर्वत्र वापरता येईल. एकदाच अपलोड केलेली माहिती ही वापरली जाऊ शकते. अपंगत्व प्रकार आणि गरजांनुसार वैयक्तिक सुविधा तुम्हाला मिळेल. त्यामुळे हे पोर्टल दिव्यांग सक्षमीकरणाला नवीन दिशा देईल. त्यामुळे पाहू शकता अर्थव्यवस्थेत सुद्धा ते दिव्यांग लाभार्थी असतील, निराधार बांधव असतील, ते योगदान देऊ शकतात. तर हा निर्णय दिव्यांगांसाठी खूपच चांगला आणि खुशखबर आहे. कारण तो त्यांच्या दैनंदिन अडचणी दूर करून सर्व सुविधा एकाच ठिकाणी आणेल. तुकाराम मुंडे यांच्या घोषणेप्रमाणे हे पोर्टल लवकरच कार्यान्वित होईल आणि राजेश अग्रवाल यांच्या तांत्रिक कौशल्यामुळे ती यशस्वी होईल. 100% यशस्वी होईल. तर यामध्ये दिव्यांगांची अचूक माहिती डेटा संकलन केले जाईल. AI आधारित त्यांची सगळी माहिती त्यांची योजनासाठी सक्षमीकरण केले जाईल. सर्व शासन पोर्टल दिव्यांगस्नेही बनवण्यासाठी याचा उपयोग होईल. तर अशा पद्धतीने लवकरच एक नवीन पोर्टल सुरू केली जाईल आणि त्याचा फायदा सर्व दिव्यांग बांधवांना 100% होणार आहे. लवकरच या पोर्टलबाबतची जी वेबसाईट आहे लिंक आपल्यासाठी उपलब्ध करून दिली जाईल. नक्की काय काय फायदे मिळत आहेत जेव्हा चालू होईल तेव्हा सुद्धा आपल्याला समजणार आहे. ही बाबतीत सुद्धा आपण व्हिडिओ जो आहे घेणार आहोत. त्याचबरोबर निराधार बांधवांसाठी फेब्रुवारी महिन्यासाठीच्या हप्त्याबाबतची जर काही अपडेट आली ती सुद्धा आपण दररोज अशाच व्हिडिओच्या माध्यमातून घेत असतो. तर अशा सगळ्या महत्त्वाच्या माहिती, सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.